धनगर समाजाचा 16 मार्च रोजी आझाद मैदानावर मोर्चा. आरक्षणाबाबत बैठकीत ठोस निर्णय नाही. धनगर समाजाला अनुसूचित जमाती एसटी आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी 16 मार्च रोजी मुंबईतील आझाद मैदान इथं धनगर समाजाचा मोर्चा आणि आंदोलन होणार आहे. या पार्श्वभूमीवर 13 मार्च रोजी मुंबई इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत धनगर समाजाच्या शिष्टमंडळाची बैठक पार पडली. बैठकीला मंत्री गिरीश महाजन, खासदार रामराव वडकुते तसेच समाजातील विविध पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीदरम्यान धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीबाबत चर्चा झाली. मात्र कोणताही ठोस निर्णय न झाल्यानं समाजाच्या वतीनं आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे 16 मार्च रोजी आझाद मैदानावर मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष भारत आव्हाड यांनी केले आहे. टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी परभणी जिल्हा प्रतिनिधी प्रवीण चौधरी यांचा रिपोर्ट. मल्हार सर्व धनगर बांधवांना मी भारत निळोबा आव्हाड, राहणार ब्रह्मपुरी तर्फे पेडगाव, ऑल इंडिया धनगर समाज जिल्हा अध्यक्ष परभणी. सुभेदार मल्हारराव होळकर यांची जयंती 16 मार्च रोजी आपल्याला आझाद मैदान मुंबई येथे साजरी करायची आहे. त्याचबरोबर आपला धनगर समाज एसटी आरक्षणाचा लढ्याचा मुक्ती संग्राम लढा हा तेथे आपल्याला चालू करायचा आहे. आपण दीपक भाऊ बोराडे यांच्या नेतृत्वाखाली हा लढा लढत आहोत. तर एवढंच मला सांगायचं आहे की महाराष्ट्रातील तमाम धनगर बांधवांना 16 मार्च रोजी परवाला आपल्याला आझाद मैदान सकाळी 10 वाजता सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या जयंतीनिमित्त तिथे जमायचं आहे. त्याचबरोबर उद्या सकाळी ठीक 10 वाजता जालना इथून दीपक भाऊ बोराडे निघणार आहेत. तर जेवढ्यांना शक्य होईल तेवढ्या समाज बांधवांनी जालना इथे यायचं आणि त्याबरोबर आणि त्यानंतर जालन्यात दीपक भाऊ बोराडे यांच्या सोबत जायचं. जर तिकडचे पश्चिम महाराष्ट्रातील धनगर समाज असतील, मुंबईतील असतील, तर त्यांनी सोमवारी सकाळी 16 मार्च रोजी ठीक 10 वाजता आझाद मैदान मुंबई इथे यायचं आहे. आणि आता आपल्याला आरक्षणाची अंतिम लढाई आहे आणि आपली जेवढी संख्या जास्त दिसेल तेवढ्याच पद्धतीने त्याच लवकरात लवकर आपला हा एसटी धनगर समाजाचा आरक्षणाचा लढा सुटणार आहे. तरी सर्वांनी ताकदीने यावे. धनगर बांधवांना विनंती करतो की सर्व धनगर बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने महाराष्ट्रातील सर्वांनी उद्या जालना इथे यावे. जर उद्या येणं शक्य नसेल तर 10 वाजता सोमवारी आझाद मैदान येथे सर्वांनी थांबावे. कारण आपली जेवढी संख्या दिसेल त्याच पद्धतीने आपला आरक्षणाचा प्रश्न लवकर सुटणार आहे. त्यामुळे सर्वांनी यावे. येळकोट येळकोट, जय मल्हार.